श्री एकविरा ज्ञानप्रसारक मंडळ। एका छोट्याशा गावात 2 खोल्यांच्या जागेत शाळेची पायाभरणी झाली, पण ती शाळा सुरू करण्यासाठी ध्यास घेतला गेला। एका ध्येयवेड्या व्यक्तीने त्याचे प्रतिनिधित्व घेतले। हे छोटेसे रोप आत्मविश्वासाच्या खतपाण्यावर वाढू लागले। त्याला वाढवण्यासाठी सतत तोच ध्यास घेणारे तरुणही स्वतःला झोकून देऊ लागले। आता हळूहळू या रोपाचे वृक्षात रूपांतर झाले। शाळेचा एकूण प्रवास सुरुवातीच्या काळातला अतिशय खडतर, कठीण परंतु आनंददायी होता। कांदिवली पश्चिमेला असलेल्या चारकोप गावामध्ये हा एकूण मागास विभाग होता। ह्या मागास विभागामध्ये पुरोगामी युवक मंडळ ह्या युवक संघटनेच्या माध्यमातून माननीय दिवंगत शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी युवक मंडळ नावाच्या संस्थेची स्थापना झाली। नंतर हीच शाळा छोट्याशा गावातून 5 मजली इमारतीच्या रूपाने सेक्टर 1 मध्ये आली आणि आज या वृक्षाच्या छायेत चक्क 6 शाळा चालवल्या जातात। गेली ऑगस्ट 2021 पासून आज तागत 2 वर्ष मुख्याध्यापकाचं काम करत असताना आमचा अनुभव, आमचे माजी मुख्याध्यापक श्री कागिणकर सर यांच्या प्रेरणेनुसार चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणं हा माझा मुख्य हेतू आहे। आपली शाळा, आपली संस्था आपल्या मुलांसाठी खूप काही करते आणि त्याच्यामुळे सांगायचं म्हटलं तर आपल्या मुलांसाठी खेळणी, पुन्हा उदाहरणार्थ घसरगुंडी, सीसॉ, शाळेचं मोठं मैदान। आता मुलं ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळेला त्यांच्यात शाळेची आवड निर्माण करूनसाठी संस्थेने दिलेल्या खेळण्यांचा वापर केला जातो। या शाळेमध्ये वेगळेपणा येण्याचं कारण म्हणजे संस्थेचा मोठा वाटा आहे, माझ्या सहकार्यांचा मोठा वाटा आहे, तसेच मनोहर सर आणि काशीराम दादा ह्यांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे आणि आम्ही सगळे एक होऊन काम करतो। त्यामुळे चारकोपमधील मोठी शाळा आणि म्हणून ह्या शाळेचं नाव आहे। त्याचप्रमाणे इथे मुलांचा सौंदर्यात्मक, भाषिक आणि शारीरिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। इंग्रजी माध्यमाचा सगळीकडे प्रसार सुरू असताना मराठी माध्यमाची शाळा तिचं नावलौकिक टिकवण्यासाठी वेगळेपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभाग, मग तो विद्यार्थ्यांचा आहे, शिक्षकांचा आहे, या सगळ्यांच्या सहभागातून एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न आमच्या शाळेतनं नेहमीच पूर्वीपासून होत चाललेला आहे आणि आत्ताही आम्ही तोच प्रयत्न पुढे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करून शाळा उत्कर्षाच्या मार्गाने कशी जाईल हा माझा नेहमीचाच प्रयत्न आहे। शाळेच्या अचिव्हमेंट विविध क्षेत्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की मला आनंद ज्या क्षणी झाला की SSC 2007 साली समीक्षा कुलकर्णी नावाची विद्यार्थिनी ही संपूर्ण मुंबई बोर्डामध्ये 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली। हा आनंदाचा क्षण आमच्या संस्थेसाठी होता। त्याचबरोबर बालवैज्ञानिक स्पर्धा ज्या होतात होमी भाभा संस्थेतर्फे, त्याच्यामुळे सातत्यानं 9 वर्ष आम्हाला कोणतं कोणतं पदक मिळतं। त्या ठिकाणी गोल्ड मेडल देखील आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला प्रथम क्रमांक आम्हाला मिळालेला आहे। अनेक प्रदर्शन मिळाले, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक प्रावीण्य विद्यार्थ्यांनी कमवलेला आहे आणि शाळा एक उत्तम सुजाण नागरिक बनवण्याकरता, उत्तम विद्यार्थी घडवण्याकरता नेहमी प्रयत्नशील असतो। एका शाळेतील इंग्रजी माध्यमातला मुलगा आमच्या शाळेत आला। त्या मुलाला म्हणजे वर्गात बसण्याची सुद्धा सवय नव्हती। त्या शाळेमध्ये त्याला फक्त ग्राउंडवर खेळायची सवय होती। त्या मुलाला आधी आम्ही वर्गात बसवण्यास शिकवलं आणि तो 5 वर्षाचा मुलगा आहे, तो बोलतही नाही आणि आता त्याच्यामध्ये इतका बदल झालेला आहे की तो मुलगा आता गाणी बोलायला लागलाय, वर्गात बसायला लागलाय, शिक्षकांशी आदराने वागायला बोलायला लागलाय आणि मुलांमध्ये एकमेकांना सहकार्य देण्यासही लागलेला आहे। कोरोना
कोरोनाच्या कालखंडात 2021मध्ये महाराष्ट्र राज्याने आयोजित केलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्याची जबाबदारी आमच्या शाळेवर सोपवली होती आणि ती जबाबदारी आमच्या सगळ्या शिक्षकांच्या मदतीने अतिशय उत्कृष्ट पार पडली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 60 प्रकल्प आले होते आणि या 60 प्रकल्पाचं ऑनलाईन परीक्षण करणं ही जबाबदारी अतिशय छान पार पडली. आणि दुसरा अविस्मरणीय प्रसंग की याच ऑनलाईन प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत गेला ही आमच्या शाळेसाठी आणि माझ्यासाठी खूप अविस्मरणीय बाब आहे. मागच्या वेळेला शाश्वत जीवनासाठी विज्ञान ह्या विषयावरती स्पर्धा आयोजित केली होती, ज्यामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी आयन सावंत खाण्यायोग्य बिर्याणीचा डब्बा ह्या प्रकल्पासाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त होऊन तो राज्यस्तरीय स्तरावर नॅशनल लेवलला पाठवण्यात आला. शाळेची एकूण प्रगती भविष्याच्या दृष्टीनं आम्ही संचालक मंडळ ह्या दृष्टीने विचार करतो की हे एक नवीन NEP सध्या नवीन शैक्षणिक धोरण शासनानं 2020चं तयार केलेलं आहे, त्या दृष्टीने हे एक शैक्षणिक हब व्हावं अशी आमची इच्छा आहे.